नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। मित्रांनो, RT ॲडमिशन 2025-26चे ऑनलाईन फॉर्म 13 जानेवारी म्हणजेच आजपासून सुरू होणार आहेत। फॉर्म सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या मुलांचे वय RTच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बसते की नाही हे पाहणे सगळ्यात महत्त्वाचे आहे। हे पाहण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला Google Chromeवरती RTE एवढं टाकून सर्च करून घ्यायचं आहे। सर्च केल्यानंतर सगळ्यात पहिली जी वेबसाईट आपल्या समोर येणार आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र RTE 25% ॲडमिशन पोर्टल, यावरती एकदा क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही RTEच्या ऑफिशियल साईटवरती येणार आहात। इथे आल्यानंतर थोडंसं खाली स्क्रॉल करायचं आहे। थोडंसं खाली आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय GR अबाउट एज लेवल, तर यावरती एकदा तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपण इथे पाहू शकताय 2025-26साठी नवीन नोटिफिकेशन काही आलेलं नाही आहे, म्हणजेच एज रूल जे आहेत ते 2024-25च्या नुसार राहणार आहेत। तर आपण एज रूल पाहण्यासाठी इथे एज रूल 2024-25 यावरती एकदा क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे पॉपअप येईल। इथे तुम्हाला फाईल डाउनलोड करायची आहे। फाईल डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे ही PDF तुमच्यासमोर ओपन होईल। महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय डॉक्टर ॲनी बेझंट मार्ग मध्यवर्ती इमारत पुणे यांच्याकडून हे 2024 रोजी 22/2/2024 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे। यामध्ये तुम्ही विषय पाहू शकताय सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात RTE 25% प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत जर यावर्षी काही चेंजेस असते तर GR काढण्यात आला असता, परंतु आपल्याला 13 तारीख सांगण्यात आलेली होती आणि आज 13 तारीख आहे। अजून तरी आपल्याला RTच्या साईटवरती नवीन GR आलेला दिसत नाही आहे। तर आपण समजू शकूया की मागील जो काही 2024-25चा जो GR आहे त्याप्रमाणेच वय मर्यादा ही राहणार आहे असं आपण गृहीत धरूया आणि पुढे चालूया। त्यानंतर इथं आपण पाहू शकताय सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात RTE 25% प्रवेशासाठी बालकाचे वय हे खालील तक्त्याप्रमाणे राहणार आहे। जर तुम्हाला प्ले ग्रुप किंवा नर्सरीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर वयोमर्यादा तुम्हाला काय राहणार आहे, तर कमीत कमी 3 वर्ष हे तुमच्या मुलाचे वय पाहिजे आणि जास्तीत जास्त 4 वर्ष 5 महिने 30 दिवस हे वय पाहिजेत, तर तुम्ही प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी पात्र असणार आहेत। जर ज्युनियर KGसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर मुलाचे वय हे 4 वर्ष आणि जास्तीत जास्त 5 वर्ष 5 महिने 30 दिवस हे असणं पाहिजेत, तेव्हा तुम्ही ज्युनियर KGसाठी अप्लाय करू शकणार आहात। जर तुम्हाला सिनियर KGसाठी अप्लाय करायचं आहे तर तुमच्या मुलाचं वय हे 5 वर्ष कमीत कमी 5 वर्ष आणि जास्तीत जास्त 6 वर्ष 5 महिने 30 दिवस हे असायला पाहिजे आहे। आता भरपूर सारे पालक म्हणतील की माझ्या मुलाची जन्मतारीख ही आहे, अमुक आहे, टमुक आहे, तर त्याचं पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पर्याय सांगणार आहे की वय कॅल्क्युलेट कसं करायचं ते देखील तुम्हाला मी इथे सांगणार आहे। त्यानंतर इथे पहा, इयत्ता पहिलीसाठी जर तुम्ही अप्लाय करणार आहात RTE ॲडमिशन 2025-26साठी तर तुमच्या मुलाचे वय हे 6 वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस असायला पाहिजे आहे। आता तुम्ही इथे सर्व चार्ट तर बघितलेला आहे, समजलं नसेल तर याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर मग वय कॅल्क्युलेट करा। वय कॅल्क्युलेट कसं करायचं ते देखील तुम्हाला मी सांगतो। इकडे पहा, आपल्याला परत एकदा आपल्याला Google Chromeमध्ये यायचं आहे। Google Chromeमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला सर्च करायचं आहे एज कॅल्क्युलेटर। एज कॅल्क्युलेटर एवढं टाकून सर्च केल्यानंतर आपल्याला पहिलीच वेबसाईट दिसणार आहे। यावरती आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या मुलाचे जी जन्मतारीख आहे ती इथे विचारली जाईल। ती जन्मतारीख तुम्ही इथे टाका, कॅलेंडरच्या साहाय्याने सिलेक्ट करा आणि कॅल्क्युलेटवरती क्लिक करा। कॅल्क्युलेटवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एज जी आहे ती दिसणार आहे। 7 वर्ष जी मुलाची जन्मतारखेपासूनचे आत्तापर्यंतचं जे वय आहे ते वय इथे कॅल्क्युलेट होऊन आलेलं दिसणार आहे। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलाचं वय जे आहे ते कॅल्क्युलेट करून बघू शकता आणि ठरवू शकता की RTE 2025-26साठी आपले मुलं पात्र आहेत की नाहीत। पात्र आहेत तर ते कोणत्या वर्गासाठी पात्र आहेत अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता। तर भेटूया पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।